मोठ्या प्रमाणात आहे आणि ग्राहक खूप मोठ्या लवकरात लवकर गॅस कसा मिळेल यासाठी कालच आपले शर्मासाहेब प्रांताधिकारी यांच्याबरोबर माझी चर्चा झाली की आपल्याला तातडीने बैठक घेऊन बदलापूर शहरातली परिस्थिती नागरिकांना एकदा समजावून सांगितली पाहिजे आणि म्हणून आज नगराध्यक्षांच्या कार्यालयामध्ये ग्राहक जो आहे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण असं तयार झालंय। बदलापूरला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला महानगरचा गॅस मिळतोय, त्यांनी सुद्धा आता नवीन नोंदणी सुरू केली आणि ती नोंदणीचं खूप मोठ्या प्रमाणात वितरकांच्याकडे त्रास व्हायला सुरुवात आहे। हे होऊ नये यासाठी त्याच्यावरही आज खूप चांगल्या प्रकारचं आमच्या अधिकारी मंडळींनी सगळ्यांनीच सगळ्याच यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन केलं। कोणी चुकीच्या बातम्या देत असेल तर त्या देऊ नयेत। नागरिकांना उलट आव्हान करा की बदलापूरमध्ये कुठल्याही प्रकारची टंचाई नाही, गॅस व्यवस्थितपणे मिळतोय। फक्त एकच आहे का बुकिंग केल्यानंतर बुकिंगची दरवेळेला रोज बुकिंग होत होती त्याच्यामध्ये 1.5 नोंद वाढली गेली आणि म्हणून त्यामुळे कदाचित 4 दिवसात मिळणारा गॅस सिलेंडर तो 5, 6, 7 दिवस 8 दिवसामध्ये तो मिळाला गेला आणि म्हणून त्या मनामध्ये लोकांच्या शंका निर्माण झालेली आहे। वस्तुस्थिती तशी नाही। निश्चित राज्य सरकारने खूप मोठ्या प्रमाणात लक्ष देऊन ही नागरिकांची चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने आज ही बैठक आयोजित केली होती। व्यापाऱ्यांच्या बाबतीतला जो प्रश्न आहे त्यांनाही 70% पुरवठा करावा अशा प्रकारची मागणी त्याच्यामध्ये आहे आणि त्यामध्ये त्यांना पुरवठा होईल। हॉस्पिटल असतील, शाळा असतील, अन्य ज्या यंत्रणा आहेत त्यांना 100% पुरवठा मिळेल। त्यामुळे कुठलीच अडचण बदलापूर शहरामध्ये नाही। नागरिकांना विनंती आहे की आपण अफवेवर जाऊ नका। प्रत्यक्ष आपल्याकडे असलेला पहिला भरलेला सिलेंडर आहे तो दुसरा भरण्यासाठी लाईन लावू नका। आपली नोंदणी जरूर करा, पण त्याची विनाकारण कुठेतरी त्यांनी लोकांच्यावर अशा प्रकारचे प्रेशर येऊन अजूनही धावपळ होणं हे आपल्या शहराच्या दृष्टीने योग्य नाही आणि म्हणून यंत्रणेचं मला मनापासून आभार मानले पाहिजेत की त्यांनी तातडीने बैठक लावली आणि आज या बैठकीमध्ये सविस्तरपणे आपल्या यंत्रणेने माहिती दिली। त्यांच्याकडून सुद्धा आपण ही माहिती आपण सगळी जनतेला द्यावी। आमदार साहेब, पण प्राथमिकता कशाला असेल? घरगुती सिलेंडरला असेल की व्यावसायिक सिलेंडर जे आहेत त्यांना असेल? घरगुती प्राथमिक हमखासच त्याच्यामध्ये प्राधान्य राहील आणि व्यापाऱ्यांच्यासाठी सुद्धा बंद होणार नाही, पण 70% आपण आता, कारण पुरवठा वाढला, मागणी वाढली, त्याच्यामुळे पुरवठा कमी यायला लागलाय आणि म्हणून तो थोडासा त्रास होतोय, पण तो त्रास होणार नाही अशा प्रकारचं यंत्रणेने सविस्तर माहिती दिली। अर्थात 13 मार्चला काही सूचना देण्यात आलेल्या आहेत, ज्या तुम्ही आता सांगितलं, काय सविस्तर सूचना आहेत? किती टक्के कुणाकुणाला पुरवठा करण्यात येणार? 13 तारखेच्या ज्या सूचना आहेत त्याचा आपण या ठिकाणी सर्व ज्या एजन्सीज आहेत आणि सर्व लोकप्रतिनिधी यांना आपण त्याबद्दल सांगितलेलं आहे। त्याच्यामध्ये एक 10-12 प्रकार आहेत, ते आपण तुम्हाला स्वतंत्रपणे आम्ही पुरवणार आहोत। मूळतः या बैठकीचा हेतू हा होता की या ठिकाणी या बैठकीमध्ये सर्व लोकप्रतिनिधी, सर्व गॅस एजन्सीचे जे मालक होते आणि पोलीस विभाग, महसूल विभाग या सर्वांची एकत्रितपणे ही बैठक घेण्याचा हेतू हा होता की नागरिकांमध्ये जो संभ्रम आहे, जी पॅनिक परिस्थिती आहे, ती परिस्थिती कमी करणं आणि गॅसचा जो पुरवठा आहे तो सुरळीत करणं। म्हणजे गॅसचा पुरवठा प्रत्येक एजन्सीला जो मिळत आहे तो तेवढाच मिळत आहे। फक्त बुकिंग जी बघितली आपण, आता एका गॅस एजन्सीने सांगितलं की त्यांच्याकडे डेली बुकिंग जी होती ती 800ची होती, ती आता 2000 क्रॉस करून गेली। म्हणजे ही पॅनिक परिस्थिती आहे। तर ही परिस्थिती नागरिकांनी थोडासा संयम राखला आणि एक नागरिक जर थोडा स्वतः आश्वस्त झाले की आम्हाला सगळं व्यवस्थित मिळत आहे, तर हा जो गॅप पडलेला आहे ऑटोमॅटिकच हा कमी होणार आहे। तर त्या शहरांमध्ये जशी अफवा आहे किंवा काही शक्यता आहे की काळा बाजार केला जातो सिलेंडरमध्ये, सिलेंडरच्या बुकिंगमध्ये किंवा वितरणामध्ये, तर आपल्या शहरामध्ये तशी परिस्थिती आहे का आणि असेल तर काय सूचना केल्या? नाही, आपल्याकडे अजून आतापर्यंत एकही अशी कंप्लेंट आलेली नाही आहे काळ्या बाजाराची। सर्व विभाग जे आहेत त्यांच्यामध्ये व्यवस्थितपणे समन्वय आहे आणि अशी कुठलीही जर कंप्लेंट आली तर त्याच्यामध्ये तातडीने कार्यवाही करण्यात येईल। आताच असं ACP साहेबांनी देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे। रेशनिंग ऑफिसर देखील या ठिकाणी होते। सर्व गॅस एजन्सीला देखील आम्ही तशी सूचना केलेली आहे। एक संपर्क क्रमांक तुम्ही जाहीर करा? हो, आम्ही एक इमर्जन्सी एक नंबर आम्ही देणार आहोत। यासोबतच आमच्या सर्व गॅस एजन्सी, पोलीस विभाग, महसूल विभाग, रेशनिंग विभाग आणि लोकप्रतिनिधी यांचाही आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार आहोत, जेणेकरून कुठेही काही अडचण वाटली, कुठे काही संभ्रम निर्माण झाला किंवा कोणत्याही एजन्सीला काही अडचण वाटली तर आम्ही त्याचं तातडीने निराकरण करू।
शहरात सध्या परिस्थिती आहे, लोक थोडे घाबरलेले आहेत, पॅनिक सिच्युएशन आहे. काय नागरिकांना आता आव्हान आहे, कशावरती चर्चा करणार? बदलापूरच्या नागरिकांना मी सांगू इच्छिते की आत्ताच माननीय आमदार महोदय, माननीय प्रांत महोदय, माननीय तहसीलदार महोदय, DCP साहेब, ACP साहेब आणि सिनियर PI ह्यांच्या सगळ्यांच्या अध्यक्षतेखाली आणि सन्माननीय सदस्य असो, गॅस एजन्सीचे जे सर्व संस्थापक आहेत ते, अशा सगळ्यांच्या मध्ये एक आमची तातडीची बैठक झाली आणि त्यांच्याकडून आम्ही माहिती घेतली की तुमचा पुरवठा अनियमित आहे की सुरळीत आहे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचा पुरवठा सुरळीत आहे, कुठेही आम्हाला तुटवडा नाही आहे. आम्हाला फक्त त्यांनी सांगितलं की कमर्शियल काही ठिकाणी म्हणजे जे हॉटेल्स वगैरे आहेत तिथे 100% पुरवठा न करता फक्त 70% करणं, बाकी रुग्णालय आहेत, नंतर हॉस्पिटल्स आहेत, घरगुती सिलेंडर्स आहेत, अशा ठिकाणी पुरवठा करायचा आहे असे त्यांना आदेश कंपनीकडून आहेत. आणि त्यांनी अजून एक आम्हाला एक त्यांची भीती सांगितली की ज्यांनी गॅस पाईपलाईन्स आहेत त्या लोकांनी पण घाबरून आमच्या 5-6 दिवस लक्षामुळे होते. तर मी बदलापूरच्या तमाम जनतेला, तमाम नागरिकांना आवाहन करेन की ज्यांची गॅस पाईपलाईन आहेत त्यांनी तर जरा पण घाबरू नये आणि एक्स्ट्रा तुमची जी बुकिंग आहे ती चा बाटला घेण्याची बुकिंग आपण करू नये, कारण का ही पाईपलाईन कधीच बंद होणार नाहीये असं आश्वासन आपल्याला प्रांत साहेबांनी, तहसीलदार साहेबांनी दिलेलं आहे. तसेच जे गॅसचे बाटले अजून वापरत आहेत, कारण का सगळ्यांकडेच अजून पाईपलाईन पोहोचलेली नाहीये, तर त्यांना सुद्धा सुरळीत पुरवठा मिळणार आहे, कुठेही अजून तुटवडा होणार नाहीये. आपल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तशा आदेश दिलेले आहेत. तर आपण सगळ्यांनी शांत राहा आणि कोणीही रेग्युलर जसं आधी तुम्ही बुकिंग करत होते त्याप्रमाणेच बुकिंग करा. फक्त 1-2 दिवसात सिलेंडर आला नाही म्हणून घाबरून जाऊ नका, एवढंच आज मी आव्हान इथे करते.